आपल्याकडे एका वर्षात 12 महिने असतात, पण जगात एक असा देश आहे जिथे 13 महिने असतात. आणि आज आपल्याकडे 2026 चालू आहे, पण तो देश आता 2019 मध्ये जगतोय आणि त्या देशाचं नाव आहे इथिओपिया. तर असं का? जगभर वापरलं जाणारं कॅलेंडर हे अनेक वेळा बदललं गेलं, पण इथिओपियाने त्यांचं प्राचीन कॅलेंडर कधीच बदललं नाही. त्यांचं गणित पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या अचूक सौरचक्रावर अवलंबून आहे. त्यांनी आपली कालमापन पद्धत बदलली नाही, कारण हा देश इतिहासात कधीही कोणाचा गुलाम राहिला नाही. त्यामुळे बाहेरील जगाचा प्रभाव त्यांच्यावर कधी पडलाच नाही. आणि यात सर्वात युनिक गोष्ट म्हणजे त्यांचा 13वा महिना. तेथे पूर्ण 12 महिने पूर्ण 30 दिवसाचे असतात आणि उरलेले 5 किंवा 6 दिवसांचे म्हणून त्यांनी त्यांचा एक पाकिट महिना बनवला आहे. त्याला पागोमे म्हणतात. म्हणजे वर्ष संपलं तरी त्यांना 5 ते 6 दिवसाचा 13वा महिना मिळतो. पण थांबा, इथे फक्त वर्षच नाही तर दिवसाची सुरुवात पण वेगळ्या पद्धतीने होते. आपण रात्री 12ला दिवस बदलतो, पण इथिओपियन लोक निसर्गाच्या चक्रानुसार चालतात. त्यांचा दिवस सूर्योदयाला म्हणजे आपल्या सकाळी 6 वाजता सुरू होतो. म्हणजे आपल्याकडचे सकाळचे 7 हे त्यांच्यासाठी दिवसाचा 1 असतो. दिवसाचे 12 तास आणि रात्रीचे 12 तास हे त्यांचं स्पष्ट विभाजन आहे. तर तुम्हाला इथिओपियाबद्दल हे माहिती होतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टी मराठीतून ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.